मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. माधुरी महादेव भोईर या कुटुंबाला आज आपण भेटणार आहोत. यापूर्वी आपण बघितलं अख्ख्या घराशी गप्पा मारत असताना त्यांनी वेगवेगळे प्रकार केलेले आहेत. म्हणजे फक्त शेती करत असताना पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन पशुसंवर्धन हे सुद्धा एक वेगळं आणि ते वेगळे पण जपत इतरांना मार्गदर्शक ठरलेल्या या माऊलीला आज आपण भेटणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. माऊली नमस्कार. 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 सुरुवातीला जेव्हा नवीन लग्न करून आले तेव्हा चेष्टेचा विषय होता. चेष्टेचा विषय म्हणजे कसं, वहिनी फक्त काम आणि ती वहिनी बस. आज 36 वर्ष झाली बरोबर. 36 वर्षापूर्वी तुम्ही लहान होता आणि आता या वहिनीचं एवढं कौतुक. तुम्हाला माहिती होतं हे थट्टा करायचे तुमचे, जाणवायचं तेव्हा? मग कधी रागावला नाहीत त्यांच्यावर? नणंद असल्यामुळे ते शक्य नाही ना. हा तुमची दादागिरी हो का? पण कसं वाटतंय, काय नंदेच्या स्वभावाबद्दल काय सांगणार? चांगल्या आहेत त्या. चांगल्या आहेत म्हणजे काय, पाठवून मस्करी करत होत्या काय? चांगल्या आहेत हा, आता चांगल्या आहेत तेव्हा? पहिल्यापासून चांगल्या आहेत. हो का? आणि कुठे पण जायचं असतं त्यांना फोन केला तरी बरोबर लगेच येतात. बोला काय सांगणार आई बाबांबद्दल? आई बाबांबद्दल सांगायचं झालं तर एकदम आई म्हणजे हार्डवर्किंग वुमन एकदम. म्हणजे तिच्याबद्दल एक मशीनच आहे असं म्हणता येईल. आईने कधी झपाटा दिलाय? दिलाय का म्हणजे काय काय केलं होतं तुम्ही? काय कधी चुकीचं झालं तर धपाटा दिला. एक लहानपणीची गोष्ट सांगतो मी. एक 3री असताना त्यावेळेस मला एक चेंडू एका दुकानामध्ये गेला. त्या दुकानदाराने मला चेंडू तो विकत दिला. त्यांनी 1 रुपयाला दिला. चेंडूची किंमत होती 4 रुपये. पण त्यानंतर तो चेंडू दुसऱ्या मुलाचा होता. त्यांनी मला चेंडू दिला दुकानदाराने आणि सांगितलं का हा चेंडू घे, तुला 1 रुपयाला देतो. मग तो चेंडू घेऊन मी घरी आलो. तर तो मुलगा आम्ही बाहेर काढल्यानंतर तो मुलगा घेऊन आला हो तो माझा चेंडू आहे. तर आई तिथे मागे उभी होती. तर आता मला त्या दुकानदाराने सांगितलं का हा चेंडू आहे हा त्या सांग का मी विकत आणलं, मामाकडे गेलो तर तिथनं विकत आणलं, असं खोटं बोलायला सांगितलं. त्यावेळेस आईने माझ्या येऊन धपाटा टेकवला आणि त्याचा तो चेंडू द्यायला लावला. म्हणजे तिचा स्वभाव म्हणजे एकदम सत्यता त्या दिवसापासून म्हणजे लहानपणापासून माझ्या सत्यता ती उतरली गेली. मग त्या दिवशीच काय तो प्रसाद मिळाला? मिळाला हो ना. त्याच्यानंतर परत कधी खोटं बोलला नसता? नाही. आता तुम्ही काय करता सध्या? मी आत्ता आहे विरारमध्ये राहतोय. घरचा धंदा थोडासा सप्लाय आहे तो बघतो मी. पण तुम्ही शेती तुझी आवड आहे तुम्हाला? शेतीमध्ये आमचं तर माझं आणि वडिलांचं दोघांचं कॉन्ट्रीब्युशन काहीच नाही, फक्त आईचंच आहे. सकाळी ती 3 वाजता उठते. म्हणजे नॉर्मली 3 ते 4 वाजता, म्हणजे जेव्हा सीझन असते आपली शेतीची सीझन असते तेव्हा 3 वाजता उठते ती. 3 वाजता उठल्यानंतर 3 ते 6 वाजेपर्यंत ती स्वयंपाक बनवते. एक 30-40 माणसं असतात शेतीच्या टायमा, ज्यावेळी भात शेती असते त्यावेळेस. आणि तेव्हा उठल्यानंतर ती माणसांना बोलवायला जावं लागते तिथे. माणसांना घेऊन येते त्यांच्या जोडीला कामाला जाते. मग त्यांच्या जोडीला स्वतः काम करते. पुन्हा रिटर्न येते 12 वाजता. ते जेवण बनवलेलं असतं एक 30-40 माणसं, ते गरम करते, त्यांना जेवायला देते. जेवायला दिल्यानंतर मग त्यांना ती भांडी हे करायला माणसं असतात ती करतात. देन ती पुन्हा त्यांच्या जोडीला सोबत जाते आणि पुन्हा संध्याकाळी रिटर्न येते. तोच एक 8-10 दिवस 15 दिवस ते अवनीचा वगैरे काळ असतो त्यावेळेस ती कंटिन्यू हे तिच्या प्रॅक्टिस चालू असते. केवढे कष्ट आहेत? कष्ट म्हणजे मी बोललो ना तुम्हाला, एक मशीनच आहे ती. नाही पण खूप छान. आज आईचं एवढं कौतुक आहे. आम्हालाही सगळ्यांना तुम्हाला कुटुंबाला भेटून आनंद वाटतोय. मी त्यांचा व्याही, माझी मुलगी त्यांच्याकडे दिली. मी गणेशपुरीमध्ये भिवाळी गाव म्हणून छोटंसं खेडं आहे तिथे राहतो. आम्ही दोघं एकाच ऑफिसमध्ये कामाला होतो. अरे वा. आम्ही मित्र पहिले, नंतर आम्ही व्याही झालो. हां. माझी एकुलती एक मुलगी, हे एकटे, त्यांना ही मुलगी देऊन टाकली. मी म्हटलं आमचं मित्रत्व आता सोयऱ्यामध्ये केलं. चांगलं झालं. पण आता बघा शेती हा विषय चाललेला आहे. होय. पण हे सगळं असताना शेतीमध्ये या तुमच्या वेणबाई ज्या आहेत त्या इतकं कष्ट करतायत, इतकं सगळं नंदनवन फुलवलंय त्या. बरोबर. मग तुम्ही स्वतः कधी शेतीकडे वळला नाही? मी पूर्वी सर्व्हिस म्हणजे नोकरी करायच्या अगोदर मी स्वतः शेती करतो. कारण माझे वडील 82ला गेल्यानंतर मी FYBAला होतो. त्यावेळेस संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर पडली. माझा मोठा भाऊ असताना सुद्धा त्याला शेतीचं तेवढं कळत नव्हतं. परंतु आम्ही नंतर अनेक लहान भाऊ, तो शाळेमध्ये जात होता. मोठा भाऊ आणि मी मिळून आम्ही ती सगळी शेती करत होतो. साधारणतः 4-5 वर्ष माझी शेतीमध्ये गेली. नंतर मला सर्व्हिस जॉईन झाली. मग तिथून मी कमी झालो आणि माझा भाऊ शेती करायला लागला. तुमच्याबद्दल तुमच्या सुनबाईंचं सुद्धा काय म्हणणं आहे ते आपण ऐकणार आहोत. नमस्कार, मी सान्वी भोईर, माधुरी भोईर यांची सून.
आमच्या आईंबद्दल बोलायचं झालं तर आमच्या आईंचा स्वभाव अतिशय प्रेमळ आणि मनमिळावू. आईंना शेतीची खूप आवड आहे. त्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात. त्या घरी कमी वेळ आणि शेतावरती जास्त वेळ असतात. त्यांनी आंबा, चिक्कू, केळी, नारळ अशी फळं झाडं तसेच विविध प्रकारचा भाजीपाला लावलेला आहे. आईंमुळे आम्हाला सर्वांना ऑर्गॅनिक तसेच ताजी फळं आणि भाजीपाला खाण्यास भेटतो. आईंकडून प्रेरणा घेऊन मी एक छोटंसं गार्डन तयार केलं आहे. आईंबद्दल बोलायचं झालं तर लग्न करून ज्यावेळी मी सासरी आली त्यावेळी त्यांनी मला कधीच सून म्हणून वागणूक दिली नाही, तर आतापर्यंत त्यांनी मला मुलीप्रमाणेच वागणूक दिलेली आहे. ह्या शेतीचं एवढं केलं ना त्यांनी, शून्यातून विश्व निर्माण केलंय. एवढं छोटंसं होतं त्याचं आज तिने एवढं केलंय ना, तर आपल्याला पण बघून वाटते असं. फारच केले त्यांनी. तुमचं माहेर कुठलं? माझं अकलोली कुंड म्हणून. कुठे आलं ते? गणेशपुरीच्या तिथे जवळ. गणेशपुरीच्या तिथे. बरोबर. तुमच्याकडे पण लहानपणी शेती वगैरे हो हो, होती? शेती. तुमच्याकडे कुठलं पीक असायचं? भातच. शेती, म्हणजे भात शेती ही मेन शेती. पण त्याच्यात तुम्ही मात्र इंटरेस्ट घेऊन बऱ्याच गोष्टी केल्या, हो की नाही? छान वाटतंय पण हे सगळं ऐकून. मग विहीणबाई, तुम्ही कधी शेतात आता जाता की नाही? मी नाही, मी पण जॉब करते. कुठे? मी प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवी, वसई अच्छा, मग तालुक्यामध्ये. तुमची धावपळ वेगळी असते, तिकडे पण आनंदात आहात, हो ना? पण ते बघायला जाते मी तिकडे. मी ना ती त्यांच्या नंदेची मैत्रीण आहे. बरं. त्यामुळे त्यांच्या नंदेकडनं आम्ही ह्यांच्याबद्दल भरपूर ऐकतो. सकाळ संध्याकाळ त्यांचं गुणगाणच ऐकत असतो. आणि त्यांनी एवढं सगळं केलेलं आहे, त्यांना एवढं सगळं चांगलं शेतीचं येते. खूप अभिमान आहे त्यांच्याबद्दल. तुम्ही कुठे असता राहायला? आम्ही वाशीत राहतो. वाशी. हो. पण मग तुम्ही कधी शेती वगैरे केली आहे? नाही, आम्ही कोकणातले, त्यामुळे आम्ही घरी जात नाही जास्त शेती करायला. आहेत घरी सगळे का शेती कोकणात करायला. शेती नाही करत? नाही, होतात पण जाणं होत नाही ना जास्त. फक्त जाणं होत गणपतीला नाही. जायचं आणि ह्याला जायचं, होळीला जायचं, बस. गणपती आणि होळी बस. मुद्द्याचे 2 हा, दिवस बरे मुद्द्याचे 2 शोधून दिवस. ठेवलेत. हा? त्याच्यावर नंतर शेतीला जात नाही. नाही, कधीच लहानपणापासून तुम्ही शेतात नाही, कधीच नाही, गेला? शेतात गेली नाही मी. पण एक गृहिणी, एक हा, म्हणजे खूप अभिमान आहे त्यांचा. स्त्री शक्ती, हो. इतका गोष्टी करते. मला सुद्धा खूप अभिमान अशासाठी आहे. वाटतोय. एक शेती करताना किंवा एक भाजीपाला काढताना बऱ्याच जणांना थकायला होतं. तुम्ही तर म्हणजे पशुसंवर्धन पण करताय, शेतीही करताय. कसं काय बाबा, मला तर ना फारच आनंद होतो अशा सगळ्या माऊलींना भेटतो तेव्हा. मी सुद्धा त्यांच्या नंदेची मैत्रीण आहे. ॲक्च्युली माझं क्लिनिक आहे स्वतःचं. मी कोपर खेळण्याला प्रॅक्टिस करते. पण आता ह्यांचं शेतीचं सगळं ऐकून असं वाटायला लागलं आता डॉक्टर की सोडून शेतीच करावी. कोपर खैराण्यामध्ये ससे मिळतील लवकरच. कोपर मी खैराणे गावी जाऊन शेती करू शकते. गावी शेती आहे तुमचं आमची. गाव कुठलं? सांगली जिल्ह्यात तासगाव. तासगाव. अरे वा, नक्की. पण खरंच अशा सगळ्यांना बघितल्यानंतर खूपच छान. त्यांचं सगळं ऐकून असं वाटायला लागलं की नाही आता शेती करायलाच पाहिजे. वा वा वा, बघितलं. एक शेतीतली स्त्री किंवा ती माऊली अख्ख्या कुटुंबाला केवढा मोठा हातभार लावत असते. आणि त्यातूनच तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती खूप बदलली असेल ना? हा, हो ना. यांचा स्वभाव असा शांतच का पहिल्यापासून? तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. ह्यांना कधी राग आलाच समजा, तर तो तुम्हाला कळतो कसा? हो, भांडी वगैरे वाजली का समजायचं राग आलाय घरातली. बोलू तर शकत नाही, आपण बाहेर असतो ना. घरात भांडी वाजली तर काहीतरी झालंय. हे काय तंत्र आहे नवीन? काय हो, पण येत असेल ना, माणूस म्हटल्यानंतर राग येतोच, हो की नाही? सुनेवर कधी रागावलात तुम्ही? नाही. सुनबाई तुमच्यावर रागावली आहे? नाही. मुलावर रागावलात? नाही. मुलगा तुमच्यावर? नाही. नणंदबाई तुमच्यावर? नाही. तुम्ही नणंदवर? नाही. या विहिणींचा कधी राग आलाय? नाही. त्यांना तुमचा राग आलाय? हा, नाही. पण मला सांगा, मग ती प्राणी सुद्धा, पक्षी तुम्हाला तुमचा आवाज ऐकला की येतात जवळ? जवळ येतात. कसं काय हो हे? आता माझ्याकडे मांजरी वगैरे येत ना, नुसता आवाज दिला, अशा बाहेर कुठे असल्यानं नुसता आवाज दिला, मनू ये, तरी लगेच धावत काय 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 कसं, कशी हाक देता? मनू. मनू. मनू ये म्हटलं की मनू येते? हा, लगेच येतात. असं कुत्री, माझा आता कुत्रा माझ्याकडे असा कुठं बाहेर पिशवी घेऊन जर आपण निघालो कुठे असं, तर त्याला असं वाटलं कुठेतरी बाहेर निघाले असं, तर मग तो जोर जोरात असा ओरडतो असं.
मग त्याच्या समोरून नाही जायचं असं, मग बाजूने कुठून तरी जायचं असं. नाही तर त्याला वाईट वाटतं. हां, आता बदकं तरी मी अशी गेली ना, आता दुसरे कोणी गेलं तर त्यांच्या समोर ते नाही का, मी गेल्यानंतर बघितली का ती जोरात धावत येणार असं, म्हणजे आम्हाला खायला दे असं. बदकं हां, राजहंस वगैरे, राजहंस वगैरे. हा टर्की कोंबडा आहे असा मोठा कोंबडा. पण ती बदकं त्या तळ्यात सोडता का तुम्ही? हा, तळ्यात आणि असे आम्ही प्लॅस्टिकचे टप तयार केले त्याच्यामध्ये जातात. हा, त्याच्यात जातात आंघोळीला. काय जादू आहे तुमच्यात ही? दररोजच त्यांना दाना पाणी ती देते ना, आपण काय देत नाही त्याला आपल्या. पण मला सांगा, हे आता जे पक्षी सांगितले त्यांनी हाक मारली, मनू ये, सोनू ये, की ते सगळे येतात? हा, येतात. तुम्ही कधी बोलवलं तर येतात? नाही, ते उलट्या दिशेने डायरेक्ट. नाही, बरोबर आहे. रोज दाना पाणी देणं, ती माया लावणं, ते माया आणि मातृत्व या माऊलीनं इतकं जपलंय म्हणून या कुटुंबाचा ओलावा इतका दिसतो आहे. आता एक छोटासा खेळ आहे या गप्पांच्या ओघामध्ये, आणि या खेळामध्ये मला बघायचं आहे, आज तुम्हाला तन्मणी मिळवून देणार का तुमच्या नणंदबाई? हा, आता पुढचं आव्हान आहे नणंदबाईंना. तेव्हा चेष्टा केली, हो की नाही? आता बघायचंय तन्मणी तुम्हाला मिळवून देणार का? हा तुमचा कोण? भाचा माझा. भाचा. तुम्ही त्याच्याकडे न बघता माझ्याकडे बघून सांगायचं, त्याच्या शर्टाला किती बटन आहेत? किती आहेत? 11. हा, 11. तुम्हाला तरी माहिती आहेत किती आहेत? हो, 11 बटन आहेत. 11. चला, अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून हा तन्मणी तुम्हाला बक्षीस म्हणून मिळवून दिला. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. मला तुम्हाला विचारायचं आहे, आज क्षमा मागायची असेल, माफी मागायची असेल तर कुणाची मागाल इतक्या वर्षात? मिस्टरांची, आई वडिलांची. मिस्टरांची आणि आई वडिलांची. का हो? ते काय चुकलं असेल तर. 36 वर्ष झाली संसाराला. 36 वर्षात असा कधी माफी मागण्याचा क्षण आला होता? कधी कोणाला सॉरी म्हटलंय तुम्ही? चुकत नाही म्हटलं असं. तुम्ही चुकत नाही, आणि समोरचा चुकला तर सोडत नाही. हा, हो की नाही? तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? आई वडिलांची, नाहीतर गणपती बाप्पाची. अरे वा, का हो? कारण आपण चुकलो असेल तर वडिलांकडूनच आपण थोडंसं क्षमा मागली पाहिजे ना, वडील माणसाकडं. आणि चुकलो त्याची क्षमा, जो लहान असला तरी पण त्याची क्षमा मागायला पाहिजे. पण असा प्रसंग अजूनपर्यंत आलेला नाही. तुम्ही मला सांगा, या माऊलीनं आणखी आनंदी होण्यासाठी त्यांच्या स्वभावात कुठला बदल केला पाहिजे असं वाटतं? 36 वर्ष त्या मेहनत करतायत, कष्ट करतायत. मग अशा वेळेला त्यांनी स्वभावात कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? नको बदलायला स्वभाव? नाही, स्वभाव तर काय एवढं काय असं बदलण्यासारखं वाटत नाही, म्हणून काय विचारतोच प्रश्न. त्यामुळे त्यांनी विचार केला काय नको बदलू दे, आणि आजपासून बदलला स्वभाव तर अजून काहीतरी एक करता दोन व्हायचं. तुम्ही सांगा, त्यांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? स्वभाव तसं चांगला आहे. चांगला आहे, पण तरी सुद्धा नाही, व्यवस्थित आहे. तुम्ही स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला कराल आजपासून? आहे, व्यवस्थित आहे सर्व काही. पण मी खरं सांगू, तुम्ही दोघे इतके चांगले आहात, तुम्हाला दोघांनाही 36 वर्षामध्ये कष्ट आणि ते सगळे पशुसंवर्धन करणारे सगळे तेथे जे कोण प्राणी आहेत त्यांच्यामध्येच तुमचा जीव इतका गुरफटला आहे. कारण शेतीतून व्यवसाय आणि व्यवसायातून समृद्धी आणि कुटुंबाचं सुख आणि आनंद या पलीकडे या माऊलीनं काही बघितलेलंच नाही. आणि त्यामुळे अधिकाधिक काय करता येईल, अजून नवा कुठला प्रयोग करता येईल, अजून त्यातून कशा पद्धतीने भरारी घेता येईल, हाच विषय मनाशी बाळगून प्रामाणिकपणे कुटुंबावर प्रेम करत सगळी नाती जपत हा प्रवास सुरू आहे. झी मराठीकडून तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा. आणि आत्ता माऊली सन्मानाचा क्षण आलेला आहे, पण पैठणी तुम्हाला कोण मिळवून देणार ते आत्ता इथे ठरणार आहे. चला, विहीणबाई आणि तुम्ही, चला तुमच्या दोघींमध्ये एक खेळ होणार आहे, आणि या खेळामध्ये ज्या जिंकणार त्या या माऊलीला पैठणी मिळवून देणार. आता विहीणबाई देतात का पैठणी मिळवून? बघूया. कारण विहीणबाईंना माहिती आहे जर यांना पैठणी मिळाली तर आपल्या लेकीपर्यंत पोहोचणार आहे. तर आता बघूया कोण जिंकून देणार पैठणी. खेळ सोपा आहे, दोघींनाही प्रत्येकी 10 संधी आहेत. टेनिसचा चेंडू समोर असलेल्या टेबलवर आपटायचा आणि उसळून तो या ठिकाणी असलेल्या हे जे असंख्य कागद ठेवलेलं एक भांडं आहे यामध्ये जाऊन थांबला पाहिजे. दोघींनाही 10 संधी आहेत. 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या या आमच्या आजच्या या उत्सव मूर्ती आमच्या माऊलीला, माधुरी वहिनींना पैठणी मिळवून देण्याचा मान पटकावणार आहेत. त्यासाठी हा खेळ आधी तुम्ही घ्या. 1 2
अय बाय. गुणसंख्या 1 आणि आता 10 संधी तुमच्यासाठी. एक दोघी एक एक एक. जिंकण्यासाठी आणखी एका गुणाची आवश्यकता. आणखी दोघींना 5 संधी. बघूया काय होणार. 1 2 आता बघा विहीणबाई. 1 2 3 चला अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी आणि झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी. अभिनंदन. विहीणबाईंनी पैठणी मिळवून दिलेली आहे. माधुरी वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. माधुरी वहिनींच्या कार्याला नमस्कार आणि त्याचबरोबर या कुटुंबाची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो, सगळ्यांच्या घरामध्ये आनंद नांदो असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.